हाय हॅलो नमस्कार. कसे काय मंडळी? मजेत ना? आता नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर सगळं उरकून दुकानावर आलेले आहे. आज रविवार आहे, पण रविवारची पण त्यांना संडे ड्युटी लागलेली आहे, त्यामुळे ते गेलेत ऑफिसला सकाळीच. रुद्र वेदा बाहेर खेळत आहेत. फॅन लावून पण खूप गरम होते. उन्हाळ्याचं काय करायचं काय कळना झालंय. उन्हाळ्यानं हैराण केले, हैराण. पावसाळ्याच्या दिवसात पण ऊन एवढं कडक पडतंय, बसायचं फॅन चालू आहे. फॅन चालू आहे तरी पण एवढं गरम होते. स्वयंपाकाचं काय टेन्शन नाही, कारण रात्री चिकन केलेलं. हे म्हटले मी डबा काय नेणार नाही, थोडंसं बाहेरच खाईन. संध्याकाळी पण जेवायला नाहीत ते, त्यामुळे काय स्वयंपाकाचं काय नाही. रात्रीचं चिकन आहे माझ्या पुरतं. मग भात फक्त लावून आली आहे. चिकनचं कालवण आहे. भाकरी पण 3 कोर आहे रात्रीची, त्यामुळे मग काय करायचंच नाही. भात केलेलं आहे रुद्रला मला निवांत. त्यामुळे उरकून आज वाकडा 2 धुतल्या, परवा दिवशी 2 रग धुतले, काल 1 रग धुतला मोठा लग्नातला. माझ्या लग्नात दिलेला तो खूप मोठा रग आहे. 3-4 माणसं सहज झोपतात. 3 ते 4 माणसं, 3 माणसं सहज झोपतात. चौथ्याला थोडंसं ॲडजस्ट करायला लागेल, पण 3 माणसं सहज अंगावर घेऊन रग झोपते. एवढा मोठा रग आहे. पोरं बॅट बॉल खेळते, ते बॉल येतोय इथं वर पत्र्यावर. आणि आज 2 वाकळा धुतल्या. काल भरपूर काम होतं, मग 6 वाजता काल रात्री दुकानात आलीच नाही. घरातले सगळे सफाई करत बसले, कारण वाकळा धुवून टाकलेत. परत आता पाऊस जर सुरू झाला तर त्याच्यात परत वाकळा रग बी काय धुता येणार नाही, त्यामुळे धुवून टाकलं सगळं जेवढं होतं तेवढं. आता काय नाही, धुवायचंच नाही. उशांचं कवर आता नाही, पडदे धुतले म्हणजे झालं, टेन्शन नाही आपलं. 2 रग, 3 रग, 2 वाकळा धुवून टाकल्या. बाकीच्या ज्या लागणार नाहीत वाकळा रग ते सगळं काल पोत्यात घालून बांधून बेडमध्ये टाकलं. म्हणजे असं मोकळच ठेवलेलं काय काय जे लागते ना इतर वेळेसचं, मग तेही सगळं धुवून वाकळा बिकळा रग बिग धुवून सगळं पोत्यात बांधून टाकलं, म्हणजे परत काय टेन्शनच नाही. आणि तो मोठा माझ्या लग्नातला रग आहे ना, म्हटलं आवरत नाही मला एकटीला, तरी पण निरमा बिरमा टाकून भिजत घालून आपटून टाकला. तर ह्यांच्या ह्याच्यावर बसलं ना तर मग ह्यांचं काय होतं, सकाळचं लवकर जातं 8:30 पावणे 9ला तर ते जातात. मग स्वयंपाकाचं चाललेलं असतं, नाश्त्याची गडबड चाललेली असती, आणि मग कधी धुवून टाकायचं सकाळी, ह्यांच्या मागं कधी लागायचं आपटू लागायला या म्हणून. ह्यांना म्हटलं नको राहू द्या, आता म्हटलेलं रविवारी धुया, पण आज त्यांची ड्युटी लागली संडे ड्युटी, त्यामुळं म्हटलं राहू द्याच, म्हटलं मी टाकते धुवून. मग बाकीचे तर एकटीच धुते मी, पण तो मोठा लय भरपूर आहे ना, मला असा पण आवरत नाही. त्यामुळे मग तरी बी काढला पाण्यातून, चांगला धुवून टाकला चांगला, कारण तोच वापरत होते ना मी. आता पोरांचं चाललंय बाहेर कालवा, आज रविवार आहे त्यामुळं खेळायचं चाललंय. आज मी वेणी घातली इथं ठेवलंय. बसली आता निवांत, काय काम नाही. इथं दुकानात पण येऊन सगळं झाडू बिडू मारून सगळं करून बसलीये. काय म्हणतोय बघ बरं तो. रुद्रला पाटी आणलीये, त्याला शाळेत जातोय ना त्याला, म्हणून म्हटलं पाटी आणावी. मग पाटी घेऊन आलीये. मोठीवालीच आणली, छोटीवाली ते पत्र्याची आपण वापरायचो तर छोट्यावाल्या पत्र्याच्या त्या होत्या, पण ती म्हटलं लागल मारली बिरली कोणाला तर उगाच डोक्याला ताम म्हणून ती त्याला ती प्लॅस्टिकची आणली. पण ती पत्र्याची पाटीपेक्षा ती प्लॅस्टिकची महाग पाटी. पत्र्याची काहीतरी 80 रुपये का 90 रुपये, हे 110 रुपये, 120 रुपये. तर असं आहे. ते पहिल्या मनाच्या मिळायच्या त्या तर नाहीच मिळत. ते मुलं खेळायचे 1 2 3 4 असे, ते 10 मणी असायचे आणि ते हे करायचं, तसे तर मिळतच नाही. तीच बघत होती त्याच्यामध्ये आहे का, प्लॅस्टिकमध्ये ती असती पाटी बघा. ह्याच्यावर ABCD लिहिलेलं आहे, साईटून 1 to 10 पर्यंत आहे साईटून लिहिलेलं. ते आता हे सर कधी अभ्यास करतायत काय माहिती. रोज तर जातोय हौसानं जातोय, मी जाणार करून
आता बघू उद्यापासून पाठी देते. पाठी काय बॅगेत काय बसणार नाहीये, हातातच घेऊन जायला लागणार कारण मोठी आहे पाठी. त्यामुळे आता बाहेर चाललंय दोघांचं पण सायकल चालवायचं. वेदू पण सायकल चालवते आणि हा पण सायकल चालवते. थोडंसं आबाळ येते, आबाळ आलं की खेळतायत बाहेर. तर भेटू थोड्या वेळाने. मस्त वातावरण झाले, मस्त वातावरण. बाहेर बसले, रुद्र खेळतोय. वारं छान गार वारं सुटलंय, गार. वेदू गेली क्लासला, हे ऑफिसवरून अजून आले नाहीत. रुद्र सायकल चालवत होता, सायकल चालवता आत गेलाय घरात परत गाडी आणायला. बसले निवांत. इकडं चालव ना रुद्र. सायकल सायकल खेळत होता. सायकल खेळता खेळता परत गाडी खेळायला आणायला गेला. कालचा व्हिडिओ कसा वाटला? खूप छान झालं. कालचा आजचा एकत्र व्हिडिओ दिसणार तुम्हाला. हळूहळू बोलते, रस्त्यावर बसली त्यामुळे हळूहळू बोलते मी, नाहीतर जोरात म्हटलं असतं कशा आहात, बरे आहात का. 7 वाजले 7. रुद्र पडशील ना बाळा, इकडे ये. बसली निवांत. थोडस आबाळ आहे, असं करमत नसल्यागत पण झालंय. शांत 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 झालं. में लिख दी मैंने अपनी प्रेम कहानी, तू मेरे दिल का राजा बन जा, मैं तेरे दिल के रानी. हे कधी येत आहेत आता बघू. खाऊ का मी सगळं? हा हाय की तुझ्या खिशात आहे ना? नको मला तर. कोण दिलाय खाऊ? खाऊ कोणी दिला? मी वय दिलाय. चाल. पैसे मला करायला आहे. मी बटू करतो तुझा कशाला काढू दे की, फोटो नाही काढायचा इथं बस, व्हिडिओ करते मी. जेवण करून बसले. आज होता जेवणाला पुरी भाजीचा बेत. शिकरण नाही काय गोडला काय होतं? गोडला श्रीखंड आवडत नाही अजिबात आपल्याला. श्रीखंड पुरी भाजी. काय मोबाईल पप्पांचं कशाला घेऊन आला पळत? मला बघायचे. कळतं का काय त्यातलं? मला बघायचे. पुरी खातो ना?
पुरी खातोयस ना? दाखवते की, पण पुरी खातोय ना? मग काय खातोय? पप्पा नाही तर मला नाही येत लावायला. कळत तर नाही काय, पण लावून तर पाहिजे. काय झालं? मला नाही लावता येत पप्पांचा मोबाईल. तू पप्पांना सांगितलं का तुझी पाटी कुठे ठेवली म्हणून? एक पाटी आणली का त्याची? इथं आहे, दुकानात आहे. लिहिलं नाही ना तिला? लिहिलंय की. का? नाही माघारी द्यायची होती पाटी ती. का? पुसून टाकते माघारी. शाळेत देणार आहेत पाट्या, सकाळी तुला सांगायचं लक्षात नाही. पाटी माघारी त्यांना सकाळीच गिर गाठली त्याच्या. ओके, पण ती व्यवस्थित पुस आणि ती पाटी त्या पिशवीत घालून माघारी. पप्पांपासून येणार जा. ऐकी बाहेर 100 वाजता बघते की. तोवर नाही टाकून द्यायचं. इथं ठेवलंय खाली. नाही आता नाही लावायचं. झोपायचं. कशाला बुनबुन करत बसते? बुनबुन बुनबुन आहे ते बुनबुन आहे का? परत आलं का फिरून? ए पप्पाने सांगितलंच का तुमच्या शाळेत तर टीचरांनी तुला हे केलेलं, पाटीवर लिहिला दिलेलं? लिहिलंच का नाही तू? एक म्हणजे एकच, एकाच्या म्हणजे एकाच मागं लागायचं. जेवण बसले, अंथरून टाकले, 9:30 झालेत, आता झोपायचं. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. एक इकडं मी म्हणते तर तिथनं वाकून बघून हसतंय तिथनं. भेटू आपण उद्याच्या व्हिडिओ मध्ये. ये की, तू कर की. मी अशी म्हणते तिथनं हसतोय वाकून बघतोय. ये भेटू भेटू उद्याच्या व्हिडिओ. बाय बाय.